नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहेत की आपल्या समोर आता येणाऱ्या काळामध्ये भरपूर ॲड्स आलेले आहेत. ऑलरेडी तलाठी, फॉरेस्ट त्यानंतर सहकार भरतीची रिसेंटली ॲड आली आहे. आता येणाऱ्या काळात नगर परिषद, जिल्हा परिषद या सगळ्यांच्या ॲड येणार आहेत. तर त्यामुळे ही परीक्षा खूप महत्त्वाची आहे. टी-सी-एस घेणार आहेत. त्यामुळे ही एम-सी-क्यू सीरीज तुम्ही बघत नसाल तर नक्की बघत राहा. या गोष्टीचा फायदा घ्या. अशाच पद्धतीचा पॅटर्न टी-सी-एस फॉलो करणार आहे. चला तर मग कुठलाही वेळ न घालवता आपण सुरुवात करू. या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा. कारण की सगळे महत्त्वाचे आहेत. सगळ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिली आहे. चला तर मग सुरुवात करू. गैरहजर शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर गैरहजर शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल की अनुपस्थित. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा. संत तुकाराम महाराजांची खालीलपैकी कोणती रचना आहे? तर संत तुकाराम महाराजांनी काय लिहिलंय? अभंग लिहिलेत. ठीक आहे ना. पोवाडा, ओवी, आख्यान, काव्य वगैरे असा काही त्यांचा संबंध नाही. चला पुढचा प्रश्न बघा. अव्यय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विरुद्धार्थी शब्द अव्यय म्हणजे नाकारणे. तर त्याचा विरुद्धार्थी काय होईल? स्वीकार. चला पुढचा प्रश्न बघा. लेखन नियमानुसार अचूक वाक्य ओळखायचं आहे. तर अचूक वाक्य कोणतं आहे? मोरू मामाचे प्रश्न निश्चितच माझ्या अभ्यासक्रमाच्या बाहेर होते. हे एकदम बरोबर ठरते लेखन नियमानुसार. ठीक आहे. बाकीचे सेंटेन्स जर तुम्ही वाचले तर त्याचा डिसलिंक तुम्हाला दिसेल, म्हणून हे लेखन नियमानुसार चुकीचे ठरतात. चला पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी द्विकर्मक क्रियापदाचे उदाहरण कोणते? द्विकर्मक क्रियापदाचे उदाहरण आपल्याला दिसते. आजीने नातीला गोष्टी सांगितल्या. ठीक आहे ना. तर प्रयोग, त्यानंतर कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग आणि त्या अंतर्गत त्यांच्यामध्ये येणारे सब टाईप, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत आणि मग तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे ना. तर याचं उत्तर काय भेटतं आपल्याला? आजीने नातीला गोष्टी सांगितली. चला नेक्स्ट बघा. अखंड या नावाने कोणी रचना केली? अखंड या नावाने कोणी रचना केली? महात्मा ज्योतिराव फुले. आता महात्मा ज्योतिराव फुले महाराष्ट्राच्या अँगलने जर विचार केला तर महत्वाचे व्यक्ती आहेत. तर त्यांचे काव्य, त्यांनी लिहिलेलं साहित्य, त्यांनी केलेली रचना, सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. चला पुढचा प्रश्न बघा. आई वडील, 4-5, भाजीपाला या शब्दात कोणते पद महत्वाचे आहेत? आता हे जे तिन्ही तुम्हाला शब्द दिसत आहेत हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहे आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात. ठीक आहे ना. आता इथे तुम्हाला आणि द्वंद्व समासाचे आपल्याला माहिती आहे 3 प्रकार पडतात. कोणकोणते 3 प्रकार असतात ते? इतरेतर द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास आणि वैकल्पिक द्वंद्व समास. ठीक आहे. आता आई आणि वडील हा कोणता समास आहे? इतरेतर द्वंद्व समास. 4-5 हा कुठला दिसतोय तुम्हाला? वैकल्पिक. आणि भाजीपाला हा समाहार द्वंद्व समास दिसतोय. ठीक आहे ना. असे तिन्ही उदाहरण, तर याच्या दोन्ही पदे महत्वाची असतात. चला पुढचा प्रश्न बघा. प्रत्येकाने गरजूंना यथाशक्ती मदत केली पाहिजे. खालील समास ओळखायचा आहे. तर यथाशक्ती हा समास कोणता? अव्ययभाव समास असेल. आता आपण ऑलरेडी बऱ्याच वेळा बघितलाय अव्ययभाव समास म्हणजे काय की ज्याच्यामध्ये पहिलं पद प्रमुख असते. ठीक आहे ना. तर ऑलरेडी आपण बऱ्याच वेळा हा बघितलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण. खालील समानार्थी शब्दांचे गट दिलेले आहेत, त्यातील चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर बघा, चुकीचा पर्याय ओळखायचा, तर चुकीचा पर्याय हा आता दिसतोय आपल्याला. आणि बाकीचे जर ऑप्शन बघितले तर अनुराग, प्रेम, प्रीती हे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर हस्त, कर, पाणी हे सुद्धा समानार्थी शब्द आहेत. अंबर, गगन, व्योम हे सुद्धा कसे आहेत? समानार्थी आहे. तर तुम्हाला थोडासा ऑडिओ तुम्हाला डिस्टर्ब होत असेल, साईडला कुंत्री भुंकत आहेत, पण आपण कंटिन्यू करू. तुम्ही जर इथं व्यवस्थित फोकस केलं तर तो आवाज तुम्ही निग्लेक्ट करू शकता. चला पुढचा बघा प्रश्न. विरुद्धार्थी शब्दांच्या आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर बघा कशा जुळवता येईल. तर आळसचं विरुद्धार्थी काय होईल आपल्याला? उत्साह. ठीक आहे ना. त्यानंतर आदरचं विरुद्धार्थी काय होईल? अनादर. त्यानंतर आस्थाचं विरुद्ध काय होईल? अनास्था. त्यानंतर आपुलकीचं विरुद्ध काय होईल? दुरावा. तर असा ऑप्शन आपल्याला कुठं भेटतो? तर अशा ऑप्शन आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 भेटतोय. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 11. खालीपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही? चांगदेव पासष्टी आहे, ज्ञानेश्वरी सुद्धा आहे, अमृतानुभव सुद्धा आहे. तर भावार्थ रामायण त्यांचा नाही. तर भावार्थ रामायण हे संत एकनाथांनी लिहिलंय. चला पुढचा प्रश्न बघा. खालीपैकी चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. ती काम करीत असे. तर ती काम करीत असे हे आपण म्हणू की साधा भूतकाळ गोष्ट आहे. तर मग हे आपल्याला चुकीचं भेटते. तर बाकीचे त्याने काम केले भूतकाळ आहे, तो काम करतो वर्तमान काळ, तो काम करील भविष्यकाळ. तर हा पहिला ऑप्शन चुकीचा भेटतो. चला पुढचा प्रश्न बघा. योग्य जोड्या जुळवायच्यात आपल्याला. तर इकडे हा जो बॉक्स दिलाय तुम्हाला, ह्या बॉक्स मध्ये अ गट जो दिलाय हा गट शब्द आहे आणि ब गटामध्ये त्याचे काय आहे? लिंग चेंज करून दिलंय. तर आपल्याला ते ओळखायचं आहे. तर बापचं काय होईल? बापचं होईल आई. त्यानंतर दादाचं काय होईल? दादाचं वहिनी होईल. कवीचं काय होईल? कवीचं कवयित्री होईल. त्यानंतर आरसाचं काय होईल? आरशी होईल. अशा पद्धतीचं तिथं लिंग बदल दिलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक आपल्याला कुठला भेटतो? ऑप्शन क्रमांक 1 हा आपल्याला भेटेल. चला पुढचा प्रश्न बघा.
प्रश्न क्रमांक 14, खोंड या शब्दाचे स्त्रीलिंगी शब्द कोणता? तर खोंड हा पुल्लिंगी शब्द असतो, स्त्रीलिंगी काय होईल? कालवड. आता हा खोंड बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तो आपण अनेक वेळा पाहिलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघू. खालील काही सामासिक शब्दांचा विग्रह व अर्थ दिलाय, तर ते चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर चुकीचा पर्याय आपण निवडू बघा. दररोजचं काय होईल? दर अधिक रोज म्हणजे प्रत्येक दिवशी, प्रति अधिक क्षण, प्रत्येक क्षणाला. त्यानंतर गैरहजर, गैर अधिक हजर म्हणजे हजर नसलेला. ठीक आहे. आता ऑप्शन आपल्याला दिसते आमरण. आमरण म्हणजे काय? की मरेपर्यंत, मरणानंतर असं होत नाही, म्हणजे हा आपल्याला चुकीचा शब्द दिसतोय. चला पुढचा प्रश्न बघा. जे चकाकते ते सोनं नसते, यात किती केवल वाक्य आहेत? तर किती केवल वाक्य आहे? याच्यामध्ये 2. तर हे वाक्य कोणत्या स्वरूपाचं आहे? हे मिश्र स्वरूपाचं आहे. वाक्याचे 3 प्रकार असतात. एक संयुक्त वाक्य, केवल वाक्य आणि मिश्र वाक्य. ठीक आहे ना. तर हे जे चकाकते ते सोनं नसते हे मिश्र वाक्य आहे आणि मिश्र वाक्यामध्ये 2 केवल वाक्य असतात. चला पुढचा प्रश्न बघा. वचन बदलायचं आहे. विद्याचं काय होईल वचन? विद्याचं विद्याच राहील. आंब्याचं काय होईल? आंबे होईल. खाणीचं काय होईल? खाणी होतील. जीभचं काय होईल? जिभा होईल. मग वचन बदलल्यानंतर ऑप्शन नंबर आपल्याला 3 भेटतो. चला पुढचा प्रश्न बघा. बसला, लिहिले, गेला, पडला या क्रियापदाची रूपे कोणत्या काळातील आहे? बसला म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला लिहिले, गेला, पडला सगळ्या कोणत्या दिसतात आपल्याला? भूतकाळ. चला पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. अबब केवढे प्रचंड वादळ. तर इथं उद्गारवाचक चिन्ह दिसतंय. सरळ सरळ आपल्याला दिसतंय उद्गारार्थी वाक्य आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 20. सामानार्थी शब्दांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर बघा जोड्या जुळवू आपण. तराजू, तराजूला आपण काय म्हणू? तागडं म्हणू. ठीक आहे, तागडी. त्यानंतर सुधा म्हणजे काय होते? अमृत होते. त्यानंतर नीर म्हणजे काय होते? पाणी होते. ठीक आहे. आणि प्रमोद म्हणजे काय होते? आनंद होते. आणि असा ऑप्शन आपल्याला कुठे भेटतो? ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा आपण. 21 बघू. वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास आपण काय म्हणतो? क्रियापदाने क्रिया करणारा कोण असतो? तर कर्ता असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणता शब्द भार्या, भार्यासाठी सामान्य शब्द नाही असं म्हटलंय. म्हणून मित्रांनो कधी पण गडबड करायची नाही. प्रश्न पूर्णच वाचायचा आहे, नाही हे खूप महत्वाचं आहे. आता इथं तुम्ही भार्या समानार्थी इथपर्यंत वाचलं आणि पुढचं वाचलं नाही, तर लगेच तुम्ही पहिला ऑप्शन किंवा दुसरा किंवा तिसरा करून देणार आणि उत्तर तुमचं चुकेल. म्हणून पहिला 3 ऑप्शन कशाचे? हे समानार्थी शब्द दिसत आहेत. आणि तनया, तनया म्हणजे मुलगी, त्यालाच आपण तनुजा म्हणू, पुत्री म्हणू असे शब्द आपल्याला दिसतात. चला पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. विद्यार्थी खूप प्रामाणिक आहे. असणारा कोण आहे? विद्यार्थी. आणि ठीक आहे. तर मग कर्ता कोण आहे त्यामध्ये? विद्यार्थी. चला पुढचा प्रश्न बघा. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडायचा आहे. वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला आपण काय म्हणत असतो? प्रयोग. प्रयोगाची व्याख्या दिली तर ही व्याख्या चांगली लक्षात ठेवा. कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला आपण काय म्हणत असतो? प्रयोग. पुढचा प्रश्न बघा. घोडा जोरात धावतो. लिंग बदलायचं आहे. कोणाचं बदलायचं आहे? नामाचं लिंग बदलायचं आहे. याच्यात नाम कोणतं आहे? घोडा. घोड्याचं लिंग बदलल्यानंतर काय होईल? घोडी. चला ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. अ गट आणि ब गट दिलेले आहेत. तर मी येत आहे. मी येत आहे काय आहे? हे आपण म्हणू अपूर्ण वर्तमान काळ. मी येत आहे क्रिया पूर्ण झालेली नाही. मी येत होतो. हा हा पण सुद्धा काय आहे? अपूर्ण भूतकाळ. कारण की तो येत होता पण ती क्रिया पूर्ण झाली का? नाही. मी येत असेन हे पण हा कुठला दिसतो आपल्याला? पूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे. मी येत असेन, मी आलेला आहे असं आहे का? किंवा मी आलेला असेल असं नाही आहे. तर परवा पाऊस पडला, पाऊस पडला तर हा हा कोणता काळ दिसतोय आपल्याला? साधा भूतकाळ. अशा पद्धतीच्या जोड्या त्यांना तसा ऑप्शन आपल्याला कुठे भेटतो? ऑप्शन क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक नेक्स्ट 27. टोपण नावे आणि त्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. हा प्रश्न पण आपला झालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला एक नवीन सापडतात ते म्हणजे आत्माराम रावजी देशपांडे. तर हे कोण आहे? यांना काय म्हणतात ते आपण थोडंसं बघून घेऊ. चला तर मग बघा. त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्र्यंबक बापूजी ठोंबरेंना आपण काय म्हणतो? बालकवी. त्यानंतर वि. वा. शिरवाडकर हे म्हणजे कोण आहेत? कुसुमाग्रज. हे तर आपल्याला माहितच आहे. त्यानंतर प्रल्हाद केशव अत्रे हे कोण आहेत? तर केशव कुमार. त्यानंतर आत्माराम सावजी देशपांडे यांना आपण काय म्हणतो? अनिल. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तर आपलं उत्तर काय भेटेल? ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू आता आपण. खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाला ज्ञानदीप पुरस्कार मिळालेला नाही? तर कुसुमाग्रज म्हणजे वि. वा. शिरवाडकर यांना मिळालेला आहे. भालचंद्र नेमाडे यांना सुद्धा मिळालेला आहे. विदा करंदीकर यांना सुद्धा मिळालेला आहे. आता आपल्या महाराष्ट्रात पीठ पुरस्कार मिळवणारे 4 व्यक्ती आहेत. ते कोणत्या आहेत? त्यांच्या कादंबऱ्या कोणत्या आहेत? त्यांना कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. तर खालीलपैकी कोणाला मिळालं नाही आहे? पु. ल. देशपांडे. आणि पु. ल. देशपांडे कोण आहेत? की ज्यांना सर्वात प्रथम महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळाला होता.
ते म्हणजे पु ल देशपांडे. हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघा. खालील शब्द वापरून अचूक वाक्य बनवायचं आहे. मराठी भाषा पूर्ण वाढ राष्ट्रीय उन्नती अवलंबून आहे. तर हे शब्द वापरून आपल्याला मराठी योग्य वाक्य तयार करायचं आहे. तर मराठी भाषेची पूर्ण वाढ राष्ट्राच्या उन्नतीवर अवलंबून आहे, हे त्याचं असं ठरेल. चला पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्याचे रीती भूतकाळी रूप बनवायचं आहे. तर मधु लाडू खात जाईल, रीती भूतकाळी बनवायचं आहे. तर मधु लाडू खात असे, असं ते वाक्य होईल. चला पुढचा प्रश्न. पंचवटी या शब्दाचा समास ओळखा. पंचवटी म्हणजे काय, की जो शब्द ज्याचं संख्या विशेषण असतो आधी, नंतर समूह असतो. तर संख्या विशेषण प्लस समूहवाचक शब्द, त्याला आपण काय म्हणतो, द्वंद्व. त्याला आपण कोणता समास म्हणतो असतो, द्विगु समास. ठीक आहे ना. तर द्विगु समास खूप बऱ्याच वेळा आला मित्रांनो, द्विगु समास महत्वाचा ठरतो. पुढचा प्रश्न बघा. खालीपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही. विरुद्धार्थी नाही म्हणजे काय, समानार्थी शोधायचं आहे. ऐच्छिक अनिवार्य हे विरुद्धार्थी आहे. निरर्थक अर्थपूर्ण हे सुद्धा विरुद्धार्थी आहे. ज्ञानी सुज्ञ हे विरुद्धार्थी नाही. हे समानार्थी शब्द आहे. चला पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार अचूक आहे. तर शिकण्याची धडपड व जिद्द स्वस्त बसू देत नाही, हे आहे. बाकीचे तुम्ही जर वाक्य वाचले तर ते लेखन नियमानुसार योग्य वाटत नाही, म्हणून हा उत्तर असं तुम्हाला भेटतं. चला पुढचा प्रश्न बघा. खालीपैकी कोणते उदाहरण सकर्मक कर्तरी प्रयोगाचे नाही, ते ओळखायचं आहे. तर गायत्री घरी जाते हे सकर्मक कर्तरी प्रयोगाचे नाही. आता बाकीचे वाक्य जर तुम्ही बघितले, अर्णव पुस्तक वाचतो, वाचणारा कोण आहे, अर्णव. वाचलेलं गेलेलं काय, पुस्तक आहे. म्हणजे कर्म दिलेलं आहे, म्हणून हे कोणतं आहे, सकर्मक कर्तरी प्रयोग. त्यानंतर पत्र लिहितो, लिहिणारा कोण आहे, गणेश. लिहिले गेलेलं काय आहे, पत्र. पत्र काय, कर्म आलंय. गणेश कोण आहे, कर्ता आहे. त्यानंतर पार्थ मध खातो, खाणारा कोण आहे, पार्थ. आणि खाल्ले गेलेलं काय, मध. म्हणजे हे सुद्धा सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. बाकीचे उदाहरण, बाकीचं ह्या 2 नंबरचं उदाहरण आपल्याला भेटत नाही. बघा, जाणारी कोण, गायत्री. गेलेलं काय, काहीच कर्म भेटत नाही. ठीक आहे ना, मग ते कर्तरी आहे. चला पुढचा बघा आपल्याला. सगळीकडे सामसूम पसरली होती. अधोरेखित शब्दात समानार्थी शब्द कोणता आहे. सामसूम. सामसूम म्हणजे काय, स्तब्धता. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. त्याच्या हुशार मुलाने यंदा पहिली शिष्यवृत्ती सहज मिळवली. उद्देश्य विभाग ओळखायचा आहे. त्याच्या हुशार मुलाने हा उद्देश विभाग आहे. तर वाक्य, विधेय, विद्देश हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत, ते वाचून घ्यायच्या आहेत. चला पुढचा प्रश्न बघा. रिकामी जागी योग्य शब्द निवडायचा आहे. प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमात असतो. कोणत्या प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमात असतो, तर कर्तरी प्रयोगात. आणि कर्मणी प्रयोगात प्रथमात काय असते, तर कर्म असते. चला पुढचा प्रश्न बघा. भिंत या नामाचे अनेक वचनी रूप ओळखायचं आहे. भिंतचं काय होईल, भिंती. चला पुढचा प्रश्न बघा. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत. तर आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत, तर केशवसूत आहे. चला पुढचा प्रश्न बघा. खालीपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समास म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये हे द्वंद्व समासाचा एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात. तर अंथरूण पांघरूण. ठीक आहे ना, या समाहार द्वंद्व उदाहरण आहेत. तर आई वडील इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. ठीक आहे. असे खरे खोटे हे आपल्याला कोणतं, वैयक्तिक द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण दिसते. ठीक आहे ना, खरे किंवा खोटे. चला पुढचा प्रश्न बघू. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास आपण काय म्हणतो, विद्यार्थी. सरळ सरळ डेफिनेशन आहे, ते तुम्हाला करायचे. चला पुढचा प्रश्न बघा. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दिवस, वर्तमानपत्र, निरंजन, स्तुती फोटोसकट छापून आलेली कंसातील शब्दाची योग्य रूपे वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निरंजनची स्तुती फोटोसकट छापून आली, हे वाक्य अगदी बरोबर ठरते आपल्या यानुसार. चला पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते पर्याय योग्य आहेत. विहिरी, घड्याळ, घड्याळ, वेळ, वेळे, माणूस, माणूस. तर योग्य वाक्य कोणतं आहे आपल्याला, योग्य पर्याय कोणता दिसतो आपल्याला, विहीरचा, विहिरी. चला पुढचा प्रश्न बघा. नाशिक येथे आयोजित झालेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते. करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर करंट अफेअर मध्ये हा आपल्याला दिसतो जयंत नारळीकर. चला पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्यात एक कर्म ओळखायचा आहे. गवडी धार काढतो, काढणारा कोण आहे, गवडी. हा झाला कर्ता. गवडी कोण आहे, कर्ता. याच्यात कर्म कोणतं भेटते आपल्याला, धार. काढले गेलेलं काय, धार. त्यानंतर अंकुर सफरचंद खातो, खाल्लेलं काय आहे, सफरचंद. खाल्लेलं काय आहे, सफरचंद. म्हणजे हे सुद्धा कर्म आहे. तर 2 कर्म भेटतात आपल्याला, धार आणि सफरचंद. तर पुढचा प्रश्न पॅरेग्राफ आहे. ऑब्व्हियसली पॅरेग्राफ सोपे असतात, ते आपण घेत नाही. तर पॅरेग्राफ तुम्हाला वैयक्तिकरित्या करायचे, चांगली प्रॅक्टिस करायची. म्हणून सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा आणि इतर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.